गवळी गोलंदाजी करत असतात, पण थोडीशी रणनीती वेगळी आखली आणि त्या रणनीतीने इथे आपण पाहिलं संघाला यश मिळालं आणि आता तीच व्यूहरचना तीच रणनीती ते परत एकदा आखली गेली आहे. किरण बारसकर गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आणि पुल सक्सेसफुल पॉवरफुल पहिल्या चेंडूवरती इथे धावांचा श्री गणेशा चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आक्रमण चढवलं गेलंय. युद्धाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. रणशिंग इथे फुंकलं गेलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं उघडतंय. धावांचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या मदतीने. यावेळेस आपण पाहतोय थोडंसं चेंज ऑफ पेस धावांची संधी जरूर होती, पण यष्टींवरती चेंडू लागू शकला नाही. लेग बाईचा इशारा पंचांच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचतोय. एक सिंगल च्या मदतीने धावफलकावरती होणारी वाढ 5 धावा. इथून पुढे जर आपण पाहिलं तर कारण बेस्ट वर्सेस बेस्ट लढती आहेत. 2 संघ या स्पर्धेच्या बाहेर आजच्या दिवसातील निश्चितच गेले. 4 संघ इथे राहिले होते. त्यातून जर आपण पाहिलं तर पाठीमागच्या मॅच मध्ये कासर अंबोली निश्चितच संबडवेट या संघाने इथे आपला विजय नोंदवलाय. क्वार्टर फायनलचं तिकीट तिथे मिळवलेलं आहे, पण इथे काय तर आखूड टप्प्याचा बॉल त्याचा खरपूस समाचार. डीप फाईन लेगला चेंडू हवाई सफर करत सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक दर्जेदार षटकार. अखूड टप्प्याचे गोलंदाजी सातत्याने या षटकामध्ये इथे होताना पाहायला मिळाले आणि त्याचा खरपूस समाचार बॅटरने इथे मात्र घेतलेला आहे. यस, आपण जर पाहिलं तर पहा 3:52 मिनिटाला या मॅचचा पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र थोडासा लेग कटर बॉल चेंज ऑफ पेस आणि इथे थांबवलंय. या आधीच्या चेंडूवरती आलेला एक जबरदस्त षटकार, त्यानंतर चांगलं कमबॅक इथे निश्चितच पाहायला मिळतंय. 11 धावा बिनबाद धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. इथे जर तुम्ही हाराल तर थेट स्पर्धेच्या बाहेर, इथे जिंकाल तर थेट क्वार्टर फायनलचं तिकीट. परत एकदा बुंद टाकलेला बॉल अफलातून फ्लिक केलाय. चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार प्रहार. चेंडू सीमारेषा पार षटकार. 17 धावा या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती. इथून पुढे पाहायचं कशा प्रकारचा खेळ होईल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गच असताना 5 चेंडूवरती तब्बल आणि तब्बल 17 धावा. अशा पद्धतीने आपण पाहतोय षटकाराला. त्याच पद्धतीने आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणि इथे आपण पाहतोय मिड ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला. ओहो, यावेळेस परत एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट काऊ कॉर्नरला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. अजून एक दर्जेदार कडक प्रहार षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये इथे पाहायला मिळाली. हडशी संघाच्या दोन्हीही ओपनर बॅटर करून तब्बल आणि तब्बल बिनबाद 23 धावा धावफलकावरती नोंदवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय स्वतः संघाचा संघनायक कॅप्टन सचिन गवळी गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. विनंती आहे, समोर जे मला वाटतंय बाईक त्याची मिरर आरसे इकडे फलंदाजाला थोडंसं abstract करतायत. थोडेसे बाईक बाजूला घ्या. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय.
पहिलाच बॉल आणि आणि इथे आपण पाहतोय हलकीशी अपील आहे. पंचने अपील इथे फेटाळून लावले. पहिलाच बॉल एकच चांगल्या पद्धतीने ते हाताळलाय. निर्धाव चेंडूने इथे मात्र आपण पाहतोय षटकाची सुरुवात होते. पहिलं षटक अतिशय खरं तर महागडं ठरलं, पण चांगला कमबॅक करणं या दोन्ही टीमला माहिती आहे. ओ हो हो, काय फटका खेळलाय. शॉर्ट आर्म जेम, जबरदस्त, आकर्षक, देखना, एक दर्जेदार प्रहार मैदानाच्या आतमध्ये. चेंडू सरळ आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. अशा प्रकारचा फटका निश्चितच तुम्ही आम्ही पाहिलेला आहे. भारत वर्सेस पाकिस्तान, विराट कोहली काय फटका खेळलाय. ताकदीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. प्रवीण साठे परत एकदा आपण पाहतोय खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पण तितकीशी खरं त्याला एलिव्हेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ओहो, परत एकदा पुल केलाय इनटू द गॅप. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. पंचांचा इशारा येतोय. अजून एक चौकार. यस, आपण पाहतोय मान्यवर सन्माननीय सुनील शेठ जाधव त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. परत एकदा फटका सुरेख, कट, कॉपी अँड पेस्ट, लागोपाठचा दुसरा चौकार. यस, आपण पाहतोय पाठीमागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मान करायचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जबरदस्त खरं ज्यांनी अर्धशतकी खेळी या ठिकाणी साकारली अतिशय महत्वपूर्ण मॅच मध्ये, त्यांचं खूप खूप अभिनंदन. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 37 धावा बिनबाद धाव फलकावरती आहेत. चला, बॉल लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. यस, दुसरा आपण पाहतोय नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. जबरदस्त आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. हो, परत एकदा काय फटका खेळलाय पहा. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये लागलेली रेस. चेंडू इथे मात्र जिंकतोय. चेंडू परत एकदा सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. अजून एक महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल आणि तब्बल 41 धावा विदाउट एनी लॉस. डीजे आपण पाहतोय पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि पॉवर प्ले पूर्णतः हर्षी संघाने इथे आपण पाहतोय स्वतःकडे इथे वळवलेला आहे. 2 षटकामध्ये तब्बल 41 धावा धावफलकावरती आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय तिसऱ्या षटकासाठी योगेश कराळे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. अकुट टप्प्याचा बॉल अडव्या बॅटने आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. धावाची संधी हर्षद शिंदे मला वाटतंय पंचांकडे अपील आहे. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जाते. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इथे धाव अवेलेबल नव्हती. इथे धाव घेण्याचा प्रयत्न झालाय, पण मला वाटतंय शेवटच्या क्षणी काही इंचेस नाही ते आपण पाहतोय आपल्या स्वतःच्या घरट्यामध्ये सुखरूप बॅटर पोहोचलाय की नाही प्रश्नचिन्ह जरूर आहेत. अवघ्या काही क्षणात या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर असेल. जबरदस्त
ताकदवर पॉवरफुल खरं तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघासाठी करून दिलेली आहे. आक्रमकता तसेच आपण जर पाहिलं तर विध्वंसकता या दोनही फलंदाजाकडे भरभरून पाहायला मिळते. 41 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या पंचांचा निर्णय अवघ्या काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. प्री क्वार्टरचा हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतोय. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर सेफ आहे. आपण पाहतोय थोडीशी घाई निश्चितच झाली, पण ऐन मोक्याच्या क्षणी ते आपण पाहतोय स्वतःला सावरलं आणि बॅक टू द क्रीज होताना पाहिलेलं आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. ओहो हो, फुल टॉस, खराब चेंडूचा खरपूस समाचार. या मॅच मध्ये जर तुम्ही पाहिलं नंतर अशा प्रकारचे दोन चेंडू टाकले गेले आणि या दोनही चेंडूवरती दोन मोठ्या बिग स्कोरिंग शॉट इथे पाहायला मिळाल्या. पंचांचा इशारा अजून सुद्धा येणं बाकी आहे. पंच आत्ताचं काय आहे, चौकार, षटकार आणि डगआउट मधून दोन्ही हात वर होत आहेत. याचा अर्थ इथे आपण पाहतोय षटकार आहे. कुठलाही गोलंदाज येऊ द्या, त्याच्यावरती इथे मात्र आक्रमण चढवलं जात आहे. याचं प्रश्नाचं उत्तर खरं तर गोलंदाजाकडे इथे पाहायला मिळत नाहीये. अजून एकदा आपण पाहतोय थोडंसं गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. एक धाव पूर्ण, दुसरीचा इथे प्रयत्न होईल का? फेकी सुरेख आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे कुठलाही प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल नाहीये. एका धावेच्या मदतीने 48 धावा आपण पाहिलं होतं. याच आधीच्या पुनवली संघाचं जी मॅच झाली त्यामध्ये जर पाहिलं तर 95 धावा पुनवली संघाने उभ्या केल्या होत्या. मला वाटतंय तसा तोडीस तोड सामना हा सुद्धा होताना पाहायला मिळेल का? 48 बनवले गेलेत. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय खोलो टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय किरण बारसकर कडून झालेली चूक. चेंडू आपण पाहतोय अगदी पुलाखालून पाणी जावं असं आपण पाहतोय. चेंडूला क्षेत्ररक्षकाले नाही, क्षेत्ररक्षकाने चेंडूला गुंगारा दिलाय. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. अभिनंदन. आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी, तुमचा अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत असताना अभिनंदन. 52 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडू इथे टाकणं बाकी आहे. जबरदस्त, एक चांगली आश्वासक, जबरदस्त चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होत असताना उच्च दर्जाचं क्वालिटी क्रिकेट. ओहो, यावेळेस आपण पाहतोय खोल टप्प्याचा बॉल, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. इथे थोडंसं फंबल जरूर आहे, पण दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र नकार दिलाय. ओहो हो, ओव्हर थ्रो. आणि इथे काय घडतंय पहा, एकच धाव अवेलेबल होती. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न बॅटरच्या मनात नव्हता, पण अस्ताव्यस्त केली गेलेली फेकी एका धावेचं इथे मात्र नुकसान करून जाते. या एका धावेचं महत्व तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करत असताना कळणार आहे. 54 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. 18च्या गतीने आतापर्यंत धावा इथे जमवलेल्या आहेत. योगेश आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू हाताळले, 13 धावा इथे खर्च केल्यात. शेवटचा बॉल, अंतिम बॉल कशा प्रकारे इथे टाकला जाईल, कशा प्रकारचा फटका इथे सजवला जाईल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी खरं तर ही मॅच पाहण्यासाठी. ओहो हो, इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 ची होईल सांगता सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी. बिनबाद 54 धावा. यस, आपण पाहतोय खरं तर एका बाजूला जर पाहिलं तर असर अंबोली अर्थात अंबडवेट हा संघ इथे वाट पाहतोय की या दोन संघातील कुठला संघ आमच्या समवेत 2 हात करेल, कुठला संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी आमच्या समोर येईल. त्यांच्या सुजा नजरा या मॅच वरती राहिलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 54 बनवलेले आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय स्वतः परत एकदा संघनायक वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. येणारे 12 बॉल अतिशय महत्त्वपूर्ण असतील. कमीत कमी धावसंख्येवरती अडवणं हे एकमेव खरं तर उद्देश असेल पुनवळे संघाकडून, तर जास्तीत जास्त धावांचं टार्गेट सेट करणं हा मानस इथे खरं तर असेल सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी संघाकडून.
सलामीचे दोन्ही बॅटर अतिशय जबरदस्त चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. एकमेकांना खरं तर चांगला कॉम्प्लिमेंट देत आहेत. निलेश खैरे 7 चेंडू 25, प्रवीण साठे 11 चेंडू 28. ओहो हो, पिक केलाय. बॉल टाकण्याच्या अगोदर थोडं ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. बॉल पडल्यानंतर पिक केलं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आपण पाहतोय डीप फाईन लेग, क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून एक खणखणीत दणदणीत संग्रामदादा चषक 2025 चा ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटकेबाजी, चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. कमाल धमाल लाजवाब, प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम करतायत हडशी संघाचे दोन्ही ओपनर बॅटर्स. ओहो हो, काय वेग होता, वाह. जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. परफेक्ट वाईड यॉर्कर. अशाच गोलंदाजीची आवश्यकता खरं तर पुनावळे संघाला या ठिकाणी आवश्यकता आहे. षटकाराने जरूर सुरुवात झाली. परत एकदा कट, कॉफी पेस्ट, लाजवाब, चांगला कमबॅक. पहा, हा जोश, हीच एनर्जी, हेच डेडिकेशन खरं तर स्वतःच्या संघासाठी असणं गरजेचं आहे. कारण सामना संपून गेल्यानंतर या विचार करून काही होणार नाहीये. जे करायचे ते आता, आज नाही तो फिर अगले साल. ओहो हो, यावेळेस समोर पाहतोय डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक. मला वाटतंय सूरज कुरबू इज द मॅन. टेकन व्हेरी गुड कॅच. काय आनंद आहे पहा. पहिल्या चेंडूवरती जरूर षटकार आला, पण त्यानंतरचे परफेक्ट 2 वाईड यॉर्कर्स. इथे थोडंसं प्रेशर बिल्ड झालं. आक्रमकता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज बाद होत आहेत. 6 धावा 4 चेंडूवरती जरूर वसूल झाल्या, पण त्यानंतर इथे चांगला कमबॅक पुनवळे संघाचा इथे होताना पाहायला मिळतोय. 60 धावसंख्येवरती मला वाटतं निलेश खैरे इथे मात्र बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळत आहेत. त्याच थोडीच थोड त्यांचं आपण पाहतोय कृष्णा कालेकर या नावाची चर्चा सातत्याने आपण पाहिलेलं आहे मुळशी तालुका क्रिकेट मध्ये. आज अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कृष्णा कशा प्रकारची फटकेबाजी करतील, प्रेक्षकांच्या नजरा यांच्यावरती सुद्धा लागून राहिलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी आहे, चांगला कमबॅक आहे. यावेळेस मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज बॉलकडे धावताय तो. इथे काय करते पहा. बॉल होता अर्थातच शॉर्ट कव्हर्स मध्ये, तो बॉल क्षेत्ररक्षक अर्थातच बॉलरच्या हाताला लागून गेलाय. तिकडे आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. एकेरीस आपण पाहतोय दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलं. माफ करा, 3 धावा या ठिकाणी पूर्ण केले गेलेले आहेत. क्रिकेट जर आपण पाहिलं तर वैयक्तिक खेळ नाहीये, इथे टीम वर्क खूप महत्वाचा आहे. एखाद्याने चुकले तर दुसऱ्याने इथे डाव सावरणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला विजयश्री इथे प्राप्त करता येणार नाहीये. झेल जरूर सुटला, पण दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने त्या चेंडूला कव्हर करणं गरजेचं होतं, पण तिथे सुद्धा चुकी झाली आणि निश्चितच 2 धावा अतिरिक्त तिथे मात्र खर्च होताना आपण पाहतोय. 63 धावा आहेत. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू आपण पाहिलाय, लोअर फुल टॉस. 2 क्षेत्ररक्षक बॉलकडे धावतायत आणि इथे काय, ओ हो हो, मला वाटतं इथे जर एकदा चेंडू गॅप मध्ये गेला ना तर तो अडवण्याचा कुठलाही चान्स नाहीये. इतकी सुंदर आउटफील्ड. इडन गार्डन असेल, मला वाटतंय DY पाटील असेल, चांगल्या चांगल्या ग्राउंड्सला लाजवेल इतकं सुंदर आउटफील्ड खरं तर आपल्या नेरे क्रीडांगणाचं आहे. आपण जर पाहिलं तर या क्रीडांगणाला सुद्धा किती सुंदर नाव दिलेलं पहा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज हे खरं तर या क्रीडांगणाला दिलेलं नाव आहे. काय जबरदस्त खेळ खरं तर इथे या हडशी संघाच्या बॅटर कडून इथे पाहिलेला आहे पहा. 4 षटकामध्ये तब्बल 67 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतरचे 2 चेंडू डॉट होते, त्यानंतर 1 विकेट आली, त्यानंतर स्वतःच बॉलरच्या हातातून निसटलेला झेल आणि लास्ट शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार. अशा प्रकारचं खरं तर पाठीमागच्या ओव्हरचं धावतं वर्णन तुमच्या समोर करता येईल. 67 बनवले गेलेले आहेत. शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी अजून एकदा आपण पाहतोय लेग कटर स्लोरवन गोलंदाज दिनेश मद्रे यांच्या खांद्यावरती आहे. निर्णायक अंतिम षटक खरं तर इथे पाहायला मिळेल. किती धावसंख्या इथे ठेवली जाईल. ओहो हो, लोअर फुल टॉस, 1 हँड. अहो हो, काय घडतंय इथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, मला वाटतंय श्री काटे यांच्याकडून झालेली चूक.
हाताला लागून आपण पाहतोय चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. आमचे तुषार सर असते तर एकच गोष्ट म्हणली असती की सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावलंय की काय, त्यामुळे चेंडू निसटला. जबरदस्त चौकार आहे आणि 4 धावेच्या मतीने आपण पाहतोय 71 धावा धावफलकावरती आहेत. या धावांचं महत्व मी आधीच सांगितलेलं आहे. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेस या धावांचा पाठलाग सुरू होईल ना त्यावेळेस इथे करणार आहेत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. कीपर जे की स्वतः संघनायक होते ते आता लॉंग ऑन डीप मध्ये थांबलेले आहेत. ओहो हो, खराब 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 चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार. अगदी मध्यवर्ती अर्ध्या पिच मध्ये टाकलेला बॉल. पहा, बॅटर एकदा नाश्ता करून येऊन जरी शॉट खेळले असते ना तरी सुद्धा त्यांच्याकडे वेळ होता. जबरदस्त इथे तोफा कबूल केला गेलाय. दिवाळीचा बोनस म्हणायला हरकत नाही. थोडीशी खराब गोलंदाजी, धावा अतिरिक्त या आधीच खर्च झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा इथे खर्च झालेले आहेत. पहा, खूप संघर्ष करत करत पुनावळे संघ इथपर्यंत पोहोचलाय. इथून पुढे चांगला खेळ करणं गरजेचं आहे. ओहो, परत एकदा यावेळेस सुद्धा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी तिकडे आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीला सलामी देणारा खणखणीत दणदणीत षटकार. बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यस, मला वाटतंय मॅच बॉलची प्रतीक्षा पंच सुद्धा करत आहेत कारण बॉल आहे तिथे सापडलेला आहे. यस, 3 चेंडू टाकले गेले. 3ही चेंडूवरती स्कोरिंग शॉट अर्थात आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा षटकार आलेला आहे. इथे 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 आपण पाहतोय पंचदंडित करतायत. वाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. 3 चेंडू टाकले गेलेत आणि 17 धावा या षटकामध्ये खर्च होताना आपण पाहिलेले आहेत. पुनावळे संघाने जे नेरे संघाच्या समोर उद्दिष्ट ठेवलं होतं तब्बल 96 धावा, मला वाटतंय त्याची पुनरावृत्ती, त्यांना तितकंच टार्गेट इथे पाहायला मिळेल का? तितक्याच धावांचा पाठलाग. चेंज ऑफ पेस या वेळेस इथे आपण पाहतोय धावबाची संधी आहे आणि इथे कुठलीही चूक होणार नाही. फलंदाज प्रवीण साठे एक जबरदस्त चांगली इनिंग खेळून पवेलियनच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत. माफ करा, कृष्णा कालेकर इथे परतताना पाहायला मिळत आहेत. कारण जर पाहिलं तर पहा, प्रवीण साठे यांनी सुरेख फलंदाजी केली. त्याला स्ट्राईकवरती आणण्याचं काम खरं तर त्यांना इथे करायचं होतं. त्यामुळे आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस त्यांनी इथे केलेलं आहे. कृष्ण यांनी सुद्धा सुरेख साथ खरं तर प्रवीण यांना दिलेली आहे. शेवटचे मला वाटते 2 चेंडू या डावातील इथे शिल्लक आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल 84 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 बॉल अतिशय महत्वपूर्ण इथे असणार आहेत. ओहो हो, काय चेंडू टाकलाय. मला वाटतं यष्ट्यांच्या वरून जाणारा बॉल प्रवीण साठे यांना सुद्धा समजलेलं नाहीये. 110 किलोचे खेळाडू दिनेश मद्रे सुद्धा तिथे आपण पाहतोय खेळपट्टीवरती अगदी प्रणाम करतायत. यस यस, दुखापत होऊ नये एवढीच आशा आहे. 84 धावा शेवटचा बॉल. 84 धावा खरं तर चांगल्या धावसंख्येवरती अडवले म्हणावं लागेल. शेवटचा बॉल. ओहो हो, खराब चेंडू. परत एकदा ऑन साइडला लेग स्टंपच्या बाहेरील बॉल. फक्त दिशा दाखवली. लॉंग स्टॉपला चेंडू जाऊन पोहोचतोय 4 धावांसाठी. 88 बनवले गेल्यात. 89 धावांचा पाठलाग अवघ्या काही क्षणात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी ऐकूयात आपल्या डीजेचं सुंदरसं संगीत. डीजे थँक्यू डीजे. चला, आयोजकाकडून सूचना येत आहेत मित्रांनो. चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये खरं तर आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. त्यामुळे सर्व संघांनी खरं तर सहकार्य करा. जितका वेळ आपण वाचवू तितकं खरं तर सर्वांसाठी फायद्याचा असेल. 4:15 वाजलेले आहेत आणि निश्चितच आपण पाहिलं तर पहा, या इनिंगसाठी सुद्धा अर्ध्या तासाचा वेळ लागणार आहे.
म्हणजे 5 वाजतील, म्हणजे पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला पुढची मॅच कंप्लीट होईल. त्यामुळे विनंती असेल, यस आपण पाहतोय हडशी संघ कुठल्याही क्षणाचा विलंब न करता संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. चला नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये द्यायचे. 30 चेंडू आणि 89 धावा पुनावळे संघाच्या समोर आव्हान असेल आणि हे आव्हान खरं तर तितकंसं कठीण आणि तितकंसं सोपं सुद्धा असणार आहे, कारण पुनावळे संघाकडे सुद्धा आक्रमक खेळाडूंचा भरणा आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर सचिन गवळी असतील, किरण बारसकर असतील, दिनेश मद्रे असतील, निश्चित आपण पाहिलं तर श्री काटे असतील, बरेचसे खरं तर सूरज करू सारखा सुद्धा हार्ड हिटर बॅटर त्या संघामध्ये आहे. आपल्या संधीच्या प्रतीक्षेमध्ये तो सुद्धा खेळाडू आहे. 30 चेंडू 89 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले. चला ओपनर बॅटर पुनावळे संघ लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळाली हडशी संघाकडून. दोन्ही ओपनर बॅटर्सने इथे मात्र कमाल धमाल लाजवाब प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम इथे केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे दत्तवाडी या मैदानावरती जर आपण पाहिलं तर बॅटरचं वर्चस्व आतापर्यंत राहिलेलं आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक सुद्धा इथे होताना आज आपण पाहिलेलं आहे. आज तशाच प्रकारची फलंदाजी पुनावळे संघातील सर्व खेळाडूंना इथे करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघ सुद्धा इथे मात्र 2 हात करताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सुद्धा इथे होताना आपण पाहिलेली आहे. आजचा दिवस त्यांनी सुद्धा गाजवलेला आहे. चला बॅटर विनंती आहे या लवकर. यस आपण पाहतोय इथे सुद्धा रणनीती चेंज केलेली आहे. सचिन गवळी आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय दिनेश मद्रे. दोन्ही आपण पाहिलं तर हार्ड हिटर बॅटर आहेत. आज 30 चेंडू 89 धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचं योगदान ते इथे देतील पाहणं गरजेचं आहे. वेळ वाचवायचा आहे, थोडीशी घाई थोडंसं स्पीडअप खरं तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. 4 चेंडू आणि माफ करा 4 वाजून 20 मिनिटाला पहिला बॉल दुसऱ्या इनिंगचा मैदानाच्या आतमध्ये इथे पडताना पाहायला मिळेल. क्रिकेटची पर्वणी क्रिकेटचा एक चांगला महारण संग्राम तुम्हा आमच्या भेटीला आलेला आहे. दिवस क्रमांक 3 आपण पाहत आहे संग्रामदादा चषक 2025. 5 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर रायझिंग स्टार्स पिरंगुट संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पात्र होणारा पहिला संघ झाला. दुसऱ्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई संघाने या इथे बाजी मारली. जवियत मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. शरीर वेदक मारा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूने या दुसऱ्या धावाची या ठिकाणी सुरुवात होतीये. कृष्णा कालेकर स्ट्रायकर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळत आहेत. थोडंसं थांबवलं गेलेलं आहे. यस मला वाटतंय थोडंसं अडथळा जरूर होता. परत एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती जात आहेत कृष्णा. ओहो हो यावेळेस मिस टाइम फटका आहे पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अगदी बाउंड्री रोपच्या जवळ इंचेसने इथे आपण पाहतोय चेंडू अडवलेला आहे. या सचिन थोडेसे हताश निराश कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्यांच्याकडून होता पण नॉन स्ट्रायकर बॅटर दिनेश यांनी इथे मात्र साथ दिलेली नाहीये. 1 धाव पूर्ण होते. थोडीच थोड प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, कारण प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत हे चौकार षटकाराने इथे हडशी संघाने केलं होतं. एका धावेने धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. ओहो हो मिस टाइम फटका आणि इथे आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्राच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या अगदी वरती स्टिकर वरती लागलेला बॉल तिथेच हवेमध्ये चेंडू उडालाय आणि सुंदर झेल त्या ठिकाणी झालाय. पहिला धक्का पहिला फलंदाज दिनेश मद्रे बॅक टू द पवेलियन. डीजे
थँक्यू डीजे. पहिल्या खरं तर धावेवरती पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय किरण बारसकर. हो हो अगदी समोरून इथे आपण पाहतोय लेग कटर चेंडू, बराचसा बॉल इथे मात्र वळण घेतोय, टर्न होतोय, सरळ जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात, इतक्या मोठ्या भल्या खरं तर धावांचा भल्या मोठ्या धावांचा पहाड डोंगर इथे मात्र सर करायचा आहे. आणि अशा प्रकारचे डॉट्स बॉल जर येत राहिले तर मग अवघड होत इथे खरं तर समीकरण होणार आहे. एकाच धावेवरती स्थिरावलेलं स्कोर कार्ड. मला वाटतं नेरे दत्तवाडीमध्ये इथे लागलेला हा रेड सिग्नल आहे, केव्हा ग्रीन होईल. प्रतीक्षेमध्ये आहेत सर्व प्रेक्षक. टीम पुनावळे. ओ हो परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहा सरळ बॅटने ज्या वेळेस फटका येत नव्हता त्यावेळेस इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय आणि इथे चांगल्या पद्धतीने चेंडू कनेक्ट झाला. शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आहे. षटकाराच्या मतीने आपण पाहतोय पुनावळे संघ 1 बाद 7 धावा. थँक्यू डीजे. दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती राहुल. या सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 82 धावा. अवघड आहे पण अशक्य नाही. इथे मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळतील. जोपर्यंत सचिन गवळी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पुनावळे संघ इथे हार मानणार नाहीत. काय फटका खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक. बाउंड्री लाईनच्या बाहेर सचिन गवळीचा वार, चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. राहुल पडवळे यांचं या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात हार्पिचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत केलं गेलंय खणखणी दणदणीत षटकार ठोकून. ओ हो हो मला वाटतं इथे ऑफस्टॉमच्या बराचसा बाहेर टाकलेला बॉल पंचांनी दंडित केलंय. वाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. अवांतर धावेने धावफलकावरती होणारी वाढ 14 धावा. हो हो यावेळेस आपण पाहतोय गती परिवर्तन. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर भन्नाट वेग आणि त्या वेगावरती स्वार होऊन इथे खरं तर यावरती प्रति हल्ला सचिन गवळी यांनी चढवला होता, पण इथे या चेंडूवरती इथे मात्र गती कमी केली, डोक्याचा वापर केला आणि इथे निर्धाव चेंडू डॉट बॉल. 14 धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा जर पाहिलं तर 22 चेंडू आणि बनवायचे त्या तब्बल 75 धावा. यावेळेस एक जबरदस्त तडाखा, चेंडू सरळ सीमारेषा पार, चौकार. आपण पाहिलं आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक जर कोणी झळकावलं असेल तर ते सचिन गवळी यांनी झळकावलं होतं. 26 चेंडू आणि 71 धावांची वादळी खेळी त्यांनी केली होती पाठीमागच्या मॅच मध्ये. त्याच मॅचची ते पुनरावृत्ती मैदानाच्या आतमध्ये ते करताना पाहायला मिळतील का, प्रश्नचिन्ह जरूर आहेत. षटकाराला त्यानंतर आपण पाहिलं व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर परत एकदा एक सुंदर चांगला फटका, चौकार आलाय. इथून पुढे पाहायचे कशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सजवला जाईल. हो हो आडव्या बॅटने फटका या ठिकाणी खेळलाय. डीपन विकेटला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण आहे, फेकी सुरेख, विकेट किपर इथे कुठलीही चूक करणार नाहीत. एक धाव या ठिकाणी निश्चितच पूर्ण होते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर किरण यांना सुद्धा इथे साथ द्यावी लागेल, पण तितक्याच ताकदीचा गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय राहुल पडवळ. कित्येक मॅचेसचा अनुभव, कित्येक मॅचेस या गोलंदाजाने सुद्धा आपल्या संघाला इथे जिंकून दिलेले आहेत. थोडीच थोड महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. हो हो इथे पंचांकडे पाहिलं जातंय जरूर. वाईट बॉल आहे. यस तुम्हाला जर पंचांच्या निर्णयाचं
डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, एक एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, त्यामुळे तिथे प्रश्न करण्यापेक्षा डायरेक्ट रिव्ह्यूची मागणी तुम्ही करू शकता. यस, आपण पाहतो 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आहे. 20 धावा आणि 20 चेंडू आणि बनवायच्या त्या 69 धावा. हो हो हो, परत एकदा वाईट बॉल, परत एकदा वाईट बॉल. यस, पण मला वाटते फिल्डिंग टीम तुमच्याकडे रिव्ह्यू एक आहे, कुठल्या क्षणी तुम्ही यूज करू शकता. परत एकदा पंचांच्या निर्णयासमोर समवेत जाण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. बॅक टू बॅक वाईट, अतिशय लांबडं आणि मोठं षटक म्हणायला हरकत नाही, कारण 3 वाईट बॉल अर्थातच या षटकामध्ये आलेले आहेत. 4 लिगल डिलिव्हरीज, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 7 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 21 धावा, 20 चेंडू, 68 धावांची आवश्यकता. मला वाटतंय हा परत एकदा वाईट बॉलची हॅट्रिक, विकेटची हॅट्रिक आपण पाहिलेली आहे. व्हाईट बॉलची हॅट्रिक मला वाटते या स्पर्धेमध्ये प्रथमतः इथे होते की काय झालेली आहे. आपण पाहतोय थोडंसं प्रेशर, दबाव. खरं तर हिंदीमध्ये कहावत आहे की प्रेशर हर किसी पे होता है, उसमें कोई बिखर जाता है तो उसमें कोई निखर जाता है. यावेळेस मला वाटतं हो इथे आता मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेलेली आहे. चला तिसरे पंच, कारण जर तुम्ही पाहिलं ना तर हा त्याच पद्धतीचा कट कॉपी पेस्ट असा हा चौथा वाईट झाला असता. सिद्धार्थ सर सुद्धा म्हणत असतील की काय घडते मैदानाच्या आतमध्ये. याआधी सुद्धा एका गोलंदाजाने वाईट हॅट्रिक केलेली आहे. खरं तर बरंचसा डाटा त्यांच्याकडे आहे आणि ही माहिती निश्चितच एका षटकामध्ये 5 वाईट निश्चितच एका गोलंदाजाने ते हाताळलेले आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत येते आहे. पाहायचंय तिसरे पंच काय निर्णय देत आहेत आमचे जुने जाणते खेळाडू. आणि यस, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ वाईट बॉल. आणि आता फिल्डिंग टीमला रिव्ह्यू सुद्धा घेता येणार नाहीये, कारण रिव्ह्यू हा जर पाहिलं तर अनसक्सेसफुल झालेला आहे. आणि मला वाटतं या षटकातील हा चौथा वाईड आहे. हो हो हो, यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती जरूर आहे, पाहायचंय पण इथे नो चान्स. चेंडू वन बाउन्स. अगदी आपण पाहतोय अतिथी कक्षाला मानवंदना देणारा हा खणखणीत दणदणीत चौकार. यस, जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय फटका सुरेख. अशाच प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता इथे पुनवळे संघाला असणार आहे. ओहो, खुल्या टप्प्याचा बॉल आणि परत एकदा भन्नाट बुलेट ट्रेनच्या स्पीडने डीप विकेटला चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक खणखणीत दणदणीत चौकार आहे. चौकाराच्या मतीने आपण पाहतोय यस. आणि दोन्ही टीमला विनंती असेल की मित्रांनो वेळ वाचवायचा आहे. आयोजकांच्या सूचना आहेत, कारण अजून एक मॅच इथे मात्र महत्वपूर्ण मॅच अर्थात आपण पाहिलं तर पहा बक्षीस फेरीमध्ये पात्र होण्यासाठीची क्वार्टर फायनलची मॅच अजून बाकी आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती 1 बाद 31 बनवले गेलेत. अजून ही 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 58 धावा. तुम्ही जर पाहिलं ना तर चेज इज ऑन. मला वाटतंय बरोबरीमध्ये सुरू असलेला हा सामना आहे. कुठला संघ कुठल्या क्षणी कुठल्या संघाच्या वरचढ होईल हे सांगता येणार नाहीये. 18 चेंडू बनवायच्या त्या 58 धावा. सरासरी अजूनही पाहिलं तर 19-20च्या गतीने ते धावा बनवायच्या आहेत. आणि अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय प्रवीण साठे गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. सुरेख फलंदाजी केली. आता गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी इथे करण्याची गरज आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. प्रवीण साठे विरोधात सचिन गवळी. इथे ही लढत पाहण्यासारखी असणार आहे.
हो आडव्या बॅटने ते फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. प्ले अँड मिस. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे खरं तर रिक्वायर रन रेट इथे वाचवणार आहे. यस, मला वाटतं बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी की वाईट बॉल निश्चित इथे पाहिलं जाईल. अवघ्या काही क्षणात निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अमर परदेशी सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक धाव, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट इथे मात्र तुम्हाला क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवून देणारे आहेत. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी. आपण पाहतोय ऑफस्टम्पच्या बाहेर थोडेसे शफल झाले, त्यामुळे जर आपण पाहिलं तर वाईड लाईन तितकीच वाढली आणि त्यातून आपण पाहतोय जाणारा बॉल पंचांनी ते आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. ओहो पडलाय, धडपडलाय, पण तिथे मात्र चेंडूला पाठवून दिले डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. निश्चित आपण पाहिलं तर मित्रांनो पहा, मराठीमध्ये खरं तर एक काही 4 ओळी आहेत. थकले जरी पंख तुझे तुला उडावं लागेल, येणाऱ्या प्रत्येक संकटास तुला भिडावं लागेल. जिंकल्यास गर्दी होणारच आहे मित्रा, पण संघर्षात तुला इथे मात्र एकट्याला लढावं लागेल. अशाच प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा खरं तर पुनावळे संघ करतायत. तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघ इथे डॉट बॉलची खरं तर मागणी करतायत. चौकार येतोय. चौकाराच्या मतीने 35 धावा धाव फलकावरती. हो अगदी समोरून इथे आपण पाहतोय काटा आणि टर्न होणारा बॉल. प्रवीण साठे, मला वाटतंय लेग कटरचा भाष्य म्हणायला हरकत नाही. अगदी ऑफस्टम्प वरून इथे आपण पाहतोय. हो इथे काय, इथे वाईट बॉल आणि दोन्ही संघाकडे आता रिव्ह्यू नाही. आता जे पंच देतील तो निर्णय इथे अंतिम असणार आहे. वाईट बॉलच्या मतीने आपण पाहतोय अवांतर धावेने इथे भर होते 36 धावा. हो परत एकदा वाईट बॉल. नाही माफ करा, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. निश्चित आपण पाहतोय इथे मात्र लिगल डिलिव्हरी आहे आणि आता कुणाकडे रिव्ह्यू नाहीये. जो पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. यस, पंच स्पष्टीकरण सुद्धा तिथे देताना पाहायला मिळत आहेत आणि परत एकदा मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये. हो काय फटका खेळलाय. अगदी पुढे टाकलेला बॉल, अगदी स्लॉट मध्ये टाकलेला बॉल समोरच्या प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. खणखणीत दणदणीत षटकार. खरंच पहा, जितक्या वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तितक्याच वेगाने चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. मला वाटतंय सिंगापूर पोलीस सारखं काम इथे आपल्या प्रेक्षकांनी केलेलं आहे की काय. गुन्हा घडल्यानंतर लागलीच याचा सोक्षमोक्ष. हो इथे पंच ओव्हर समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत. पहा, प्रत्येक धाव, प्रत्येक कर्तव्य निर्णय इथे आशेने पाहिलं जाते की ही वाईट बॉल देतील की काय, पण पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 42 बनवले गेल्यात. अजून जर पाहिलं तर 2 षटकाच्या खेळामध्ये 12 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच तुम्ही जर पाहिलं तर समीकरण थोडंसं अवघड आहे, पण ते चेजेबल आहे. 2 खेळाडू इथे खरं तर त्या ॲबिलिटी आहे. इथे एखादं चांगलं षटक निश्चित आपण पाहिलं तर हडशी संघ इथे वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतील आणि 2-4 चेंडू जर इथे डॉट बॉल गेले ना तर मग अपेक्षाचा भंग व्हायला इथे पाहायला मिळेल. पाहायचंय मॅच आता जर पाहिलं तर पहा, सुमित बोडके गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. तर समोरच्या बाजूला आपण पाहतोय किरण बारसकर. क्षेत्ररक्षणाकडे आपण नजर टाकली तर तुम्हाला डीप मध्ये ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. ऑफ साइडच्या दिशेला फक्त आणि फक्त एकमेव एक क्षेत्ररक्षक आहे जो की वाईडिश लॉंग ऑफ. ऑन साइडच्या दिशेला तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑन आहे, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट आणि डीप फाईन लेग असे 4 क्षेत्ररक्षक इथे मात्र बाउंड्री रोप वरती खडे आहेत. 12 चेंडू 47 क्वार्टर फायनलचं तिकीट मिळवण्यासाठीचा सामना. प्रत्येक बॉल, प्रत्येक चौकार षटकार, प्रत्येक विकेट इथे महत्वाची आहे. ओहो काय स्टाईल विकेटच्या पाठीमागे पहिल्या चेंडूवरती ते मात्र सहर्ष असं स्वागत केलं गेलंय सुमित बोडके गोलंदाजाचं.
एसक्यूडीचे. आपण पाहतोय थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, हाफ स्कूप आणि हाफ फुल म्हणायला हरकत नाहीये, पण पूर्ण 6 धावा देऊन देणारा हा फटका. धावा कशा येऊ द्या, इथे धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. चेस इज ऑन. 11 चेंडू 41 असताना ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू पॉइंट फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रक्षयामधून इथे शोधलाय गॅप. चेंडू सरळ सुसाट वेगाने डीप पॉइंटला सीमा रेषेच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. आपण पाहतोय थोडासा उत्साह आणि आत्मविश्वास इथे मात्र पुनवळे संघाचा वाढलेला आहे. आणि अभिनंदन, 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. 52 धावा धावफलकावरती नोंदलेल्या आहेत. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 37 धावा. पहा, वन साइड मॅच असेल ना सर, कुणालाच मॅच आवडत नाही. आता तटीचा, चुरशीचा आणि काळजाचा ठोका चुकवणारा जर सामना असेल ना, तर मग पैसा वसूल मॅच आहे. आपण पाहतो वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. बॉल जर सापडत नसेल तर दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 10 चेंडू. यस, या षटकासाठी अजून 2 मिनिटांचा वेळ आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. बरोबर का सर? यस. स्कोरर मित्र आहेत, आहे स्कोरर सांगतायत आहे, वेळ आहे. यस, पहा ओहो, यावेळेस मिस टाइम फटका. शॉर्ट फाईनल क्षेत्ररक्षक, कुठलीही चूक हो. आमचे स्कोरर मित्र सांगतील, कारण ते एकमेव निष्पक्ष आहेत. ते जे सांगतील त्याच्यावरती ते खरतर आम्ही पुढे जातोय. टाइमचं लिमिट, टाइम त्यांच्याकडे आहे. आम्ही फक्त इथून सांगू शकतो. यस, आपण पाहतो विकेटचं पतन. चांगल्या ऐन वॉकेच्या क्षणी चांगला विकेट आणि ते आपण पाहतोय चांगला कमबॅक सुद्धा. शेवटचे 9 चेंडू आणि आता जर आपण पाहिलं तर विजयासाठी सामन्याचं समीकरण असेल बावन्न धावा. यस, आपण पाहतोय दर्शन कळमकर यांनी इथे आपण पाहतोय टिपलेला हा सुंदर झेल, जे की स्वतःच्या आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या वडिलांच्या नावाने हा संघ सातत्याने मुळशी तालुका क्रिकेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवलेला आहे. सुरेख कॅच. गीतेश, ओ हो हो, गीतेश मैदानाच्या आतमध्ये आले आणि फटका सुरेख. तिथे काय, तिथे क्षेत्ररक्षक हात वर केलेले आहेत. जबरदस्त फटका. गीतेश बोरगे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती ऐन मोक्याच्या क्षणी. तुम्ही इतर वेळी कधी काही करा, काही त्याचा उपयोग नाहीये, पण ऐन मोक्याच्या क्षणी जिथे तुम्ही षटकार विकेट घेताय ना, तिथे ते बरेच वेळ खरतर संघ तुम्हाला आठवणीमध्ये ठेवत असतो. मैदानाच्या आतमध्ये आला, पहिल्या चेंडूवरती फुल सक्सेसफुल षटकार. ओहो हो, इथे पंचांनी दंडित केलंय. मॅच इज ऑन. ओहो, आणि गीतेशने आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस सुद्धा केलेलं आहे. सचिन गवळी यांना स्ट्राईक वरती आणायचं होतं आणि गीतेशने आपलं काम केलेलं आहे. 1 चेंडू खेळलाय निश्चितच आणि 6 धावा करून धावपाच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. मॅच इज ऑन. कुठे जाऊ नका, पाहत राहा. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम, संग्रामदाता चषक 2025. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 31 धावा. 7 यस, माफ करा, 7 चेंडू 30 घेतलं ना. यस यस, सॉरी सॉरी. चला स्कोर मित्र, थोडीशी गडबड घाई गोंधळ मॅचच्या ओघात, कारण वाईट बॉल आहे. 8 चेंडू आहेत. यस, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, कारण मॅच कॅल्क्युलेशन खरं तर ते तिथे मैदानाच्या आतमध्ये आहे. हो हो हो, इथे आपण पाहतोय परत एकदा चुका मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. परत एकदा वाईट बॉल, बॅक टू बॅक वाईट. मॅच इज ऑन, चेस इज ऑन. थोडंसं प्रेशर, दबाव इथे दोन्ही संघावरती इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कोण निखरेगा, कोई बिखरेगा.
परत एकदा व्हाईट बॉल. या मॅच मधील ही दुसरी व्हाईट बॉलची हॅट्रिक आहे. काय इथे घडतंय पहा. आमचे स्कोर मित्र सिद्धार्थ कुंभार सर आपण पाहतोय व्हाईट बॉल या ठिकाणी घेतायत. निश्चित आपण पाहिलं तर 61 बनवले गेले आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 28 इतक्या सहजासहजी सामना संपणार नाहीये. हो हो हो, खोला टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक सिंगल मिळेल. आता एक चेंडू शेष आहे. हा चेंडू खूप विशेष असणार आहे कारण शेवटचे 7 बॉल आणि बनवायच्या त्या 27 धावा. एक मोठा फटका. निश्चितच चेज ऑन पाहायला मिळेल. एखादा डॉट बॉल. थोडस सामना निश्चितच हडशी संघाकडे झुकताना पाहायला मिळेल. हो हो हो, सुरेख लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूने त्यामुळे पाहतोय षटकाची सांगता होतीये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. आपली तुझी गाडी नाही झाली चालू ती गॅरेजची. काय बाकी त्याचं मग त्याला काय 2 टायर टाकून दिलं बघू. चला जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय प्रवीण साठे ज्यांनी जर आपण पाहिलं तर पाठीमागच्या एका षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. इथे जर आपण पाहिलं तर 27 धावा इथे रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्या धावा पुनवळे संघाला इथे बनवायच्या आहेत. भन्नाट वेग. पायावरती जाऊन चेंडू आदळतोय. आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 27. टाळ्यांचा गजर, कौतुकाची थाप निश्चित आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ खळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी संघाच्या खेळाडूकडून. हो हो हो, इथे आपण पाहतोय सामन्यावरती आपण पाहतोय घोरपडीच्या पकडीप्रमाणे पकड इथे मजबूत झालेली आहे. 4 चेंडू आणि 27 धावा. सामना थोडंसं आपण पाहिलं बरोबरीमध्ये सुरू जरूर होता पण यावेळेस असे फटके याआधी जर आले असते तर इथे काहीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. निश्चित आपण पाहतोय पण इथे थोडीसा उशीर जरूर झालेला आहे. 3 चेंडू आणि 21. औपचारिकरित्या खरं तर सामना अजून सुद्धा संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि 21. इथे 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 बॅक टू बॅक दुसरा षटकार पहा आणि पाहत राहा. 2 चेंडू 15. यस, विनंती असेल कासारांबोली अंबडवेट संघ आपण या नाणेफेकीचा टॉस करण्यासाठी. दुसरा संघ कुठला असेल याची प्रतीक्षा आम्हाला सुद्धा लागून राहिलेली आहे. यास इथे आपण पाहतोय भन्नाट वेग. 1 चेंडू आणि 15 धावा सामन्याचं समीकरण. काय जबरदस्त मॅच झाली पहा. थोडस जर आपण पाहिलं तर निश्चितच वर्चस्व इथे मात्र हडशी संघाचं राहिलेलं आहे. फटका सुरेख जरूर आहे पण इथे आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी संघ इनटू द क्वार्टर फायनल्स. चला हडशी संघाचे संघनायक लागलीच आपण टॉस साठी यायचं आहे. प्रवळे संघ हार्ड लक. तुम्ही सुद्धा खूप सुरेख चांगला खेळ केला त्याबद्दल तुमचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच ठरतोय निलेश खैरे. 11 चेंडू 31 धावा. आणि मित्रांनो पहा 5 षटकार आहेत त्यामध्ये. 11 चेंडूवरती 31 बनवले आहेत त्यामध्ये 5 षटकार आहेत. चला हडशी संघ संघनायक आपण टॉस साठी या. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर कासारांबोली क्वार्टर फायनलचा महामुकाबला आणि बक्षीस फेरीमध्ये पात्र होण्यासाठीची बिग मॅच तुम्हा आमच्या इथे भेटीला येणार आहे. जशी मॅच या ठिकाणी सुरुवात होईल तसं इथे आपण पाहतोय समोरच्या कक्षामध्ये इथे बदल होईल आणि तुम्हाला अजून एक गोड आवाज या ठिकाणी ऐकायला मिळेल. सन्माननीय तुषार गवारे सर.
क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय। एका बाजूने सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडशी त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गवासी सतीजादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन सन्माननीय दीपक भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते क्वार्टर फायनलच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जातोय। दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत। टॉस संपन्न होतोय नाना आकाशाकडून जमिनीकडे टॉस संपन्न झालाय। टॉस जिंकलाय तो कासार आंबोली अंबरवेर संघाने आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय।